गुड मॉर्निंग. चला आता वाजले 9:15. तर आपली जी पूजा आहे अर्धवट ती करून घेऊ पूर्ण. आणि तसं आपलं डेलीचं रुटीन आहे, तुळशीला पाणी घालणं वगैरे. आज नाश्त्याचं असं काही नाही आहे, कारण की शुभमचा आज आहे सोमवारचा उपवास. तर शुभमने त्याच्या स्वतःसाठी चहा बनवून तो गेला त्याच्या कामाला. आणि मी मला स्वतःला बीट ज्यूस बनवला आहे. तर चला पुढे बघू, आता कंटिन्यू करू. आणि एक माझं जे काम आहे ते करायचं आहे, ते मी जाऊ थोड्या वेळाने, मग बाहेर जाईन शुभम आणि मी. शुभम येईल थोड्या वेळाने, ये 9:30 नाहीतर 10 वाजेपर्यंत येईल. ते काम करू आणि मग पुढे कंटिन्यू करू. मी आता जाते माझ्या त्या कामासाठी. काय बनवतोय तू? हा, काय बनवतोय? कोणता चहा बनवलाय? जलजीरा चहा. कुठून शिकलाय तू हे जलजीरा चहा? माझा मेनू. चांगला नाही लागला तर बघ फक्त. पिशील तर कायमची पिणार नाही ना? काय बीट टाकून पिसून तुझा तूच पी नको मला तुझा चहा. मोहरीची फोडणी देऊ. खऱ्या अर्थाने आज मला आधार मिळालाय. हो का? काय म्हणते का मी पहिली निराधार होती, तो पण अर्धवटच भेटला, अजून पूर्ण भेटला नाही आधार. आमच्या स्पेशल लेमन टी विथ जलजीरा. पी चहा पी. अगं काय मस्त बनवली मी. काय बनवले चहा? शी नाही काय नाही, मस्त होती. कडू सगळी बनवून तू बनवली असती आणि कडू झाली असती ही शी काय हे असं झालं असतं. आणि मी बनवल्या लगेच हे करून दाखवले. काय त्यात लिंबाची साल टाकल्यावर त्याचा कडवटपणा उतरलाय सगळा. नाही, एक घाईमध्ये मी लिंबू. हे आता प्रभासने नवीन पिक्चर काढलाय, काय किंग काहीतरी पिक्चर आहे. त्यापेक्षा आपण आपला लाडू खाल्लेला बरं आहे बाबा. नको द्यायचे चहा, लिंबू टाकून ठेवलं त्याच्यात. ऐसा नाही तुट्या, मजबूत आहे, सिमेंट का जोड आहे. मला टेस्ट सांग माझ्या लाडवांची, टेस्ट कर. हा शुभमने चहा बनवलेला. अगं तो चहा बनवला खरा, त्या चहामध्ये लिंबू पिळायचं असतं ना, साली सगळं टाकलं, सगळं चहा कडू दिलं तरी मस्ती. कोर चावलास ना, एवढा फावडा असून तुझ्यात नाही हायचं. चांगलं आहे नाही म्हणून काय बोललं, देणंच एक तुझ्या. दीदी ह्याने मला लावलं ना भाजी चपाती करायला. बटाट्याची भाजी कर मसाल्याची. हो मग कोणी बनवली? किती रे किती बनवत होतो. मला बोलते नको नको मीच कापते, सगळं मीच करते. मग घेतले मी बनवत. घावणे नसेल झाले चांगले तरी पण ये. तुझा पोरगा किती धडातला आहे, इज्जत काढाय तो आमची इज्जत काढतो. त्याच्यावर नागरिकशास्त्र आणि इतिहास जरा काहीतरी लिही. हे करू देत ना शुभम त्याला. आत्ताच मी मार्केटला जाऊन आली, वाजलेत 8:45. सगळं जेवण बनवायचं आहे. लेट झालं की सगळं डगमगतं सगळं. तर आता जेवण बनवून घेते सगळं आणि मग नंतर कंटिन्यू करू.
डाळ भात भाजी चपाती सगळं बनवायचं आहे. आता बघू सगळं बनवून घेते आणि कंटिन्यू करू मग. तर आता मी चपात्या करते आहे शुभमला आणि मला. बघू अर्ध्या पिठाच्या आणि अर्धं बीट टाकून वेगळी चपाती करेन. म्हणजे माझ्यासाठी वेगळी करेन, शुभमसाठी नॉर्मल ज्या चपात्या त्याच करेन. त्याला आवडले तर ठीक, नाही आवडले तर कोण त्याची बडबड ऐकेल, त्यापेक्षा नकोच. त्यापेक्षा आपण आपल्यासाठी बनवूया बिटाच्या चपात्या आणि शुभमला नॉर्मल याच्या चपात्या बनवू आणि कंटिन्यू करू. कालच्या ह्याच्यामध्ये मला तेवढा वेळ नाही मिळाला कारण की तिथे मी जे काम करायला गेलेली तिथे खूप गर्दी पण होती आणि व्हिडिओ काढू शकत नव्हते. त्याच्यामुळे मी सोमवारचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू आणि भेटू. डाळ भात तर रेडी आहे, फक्त चपात्या करायच्यात. भाजी मटकी घेऊन येते मी, कंटिन्यू करू आपण पुढे. माझ्या ह्या अशा चपात्या मी बनवून घेतल्यात माझ्यासाठी आणि ह्या शुभमच्या रेडी आहेत, तो ट्राय करा नक्की. आणि ह्या मिरच्या पण तळून घ्यायच्यात आपल्याला मस्तपैकी, मी तळणार आहे. तर बघू डाळ भात चपात्या वेगवेगळ्या कलरच्या आणि मिरच्या. तू आज लवकर कसा? मी असाच आलो लवकर. काय काम नाही तुला? हो. तू आज लवकर कसा आलास रे? हा बोलला तू? असं वाटतं तुला पक्की चोपावी. फक्त तू मारूनच आले अरे. चल रे जेवायला शुभम, चल जेव. हो हो जेवतो. हा चल ना. हे तुला चहा? हा चला पटापट मार्केटला जाऊन येऊया, गोळ्या घेऊन येते. कारण की 9 वाजले, 9:30 वाजता पाणी येतं, ते भरायचं आहे. नंतर मग जेवून मग आराम करू. मला पण इथे महाराजच्या वाडी. आपल्या डोंबिवलीचं गणपती मंदिर आहे का चालू मेडिकल? पतंजली. चला गुड नाईट, बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.